नमस्कार. मी डिझायर कोचिंग क्लासेस वाडी खामगाव इथून डी.पी. दांडगे सर बोलतोय. आदरणीय पालक यांच्याशी एक 2 मिनटं हितगुज करायची आहे. तर त्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला बोलायचं आहे. तर बघा, विद्यार्थ्यांचा खास करून क्लास 4th म्हणजे 4थ्या वर्गासाठी यावर्षी 4थी आणि 7वीसाठी गव्हर्नमेंटनं स्कॉलरशिप परीक्षा ही होऊ घातलेली आहे. आणि त्या संदर्भात गेले 3 महिने झाले आपण अभ्यासक्रम हा स्कॉलरशिपच्या हिशोबाने सुरू केलेला आहे शिकवण्यामध्ये. आणि त्यावर आधारित आता नुकतीच एक पूर्ण स्कॉलरशिपच्या पॅटर्नप्रमाणे पहिला पेपर झाला आपला. त्यामध्ये 150 मार्काचे 2 पेपर झाले आणि एका पेपरमध्ये 2 सब्जेक्ट. पहिला पेपर फर्स्ट लँग्वेज आणि मॅथ्स असा एकूण 150 मार्काचा पेपर होता. आणि सेकंड पेपर जो आहे त्यामध्ये थर्ड लँग्वेज आणि इंटेलिजन्स तो सुद्धा 150 मार्काचा पेपर. तर असा 1.5 तासाचे 2 पेपर हे 4थ्या वर्गातले जे चिमुकले आहेत आणि त्यांचं म्हणजे वयाच्या हिशोबानं एकाच दिवशी 4ही सब्जेक्ट हे बोर्डामध्ये होणारच आहे. तर ती प्रॅक्टिस व्हावी, ती सुरुवात आपल्याला करावीच लागणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण हा पेपर बोर्डाच्या पॅटर्नप्रमाणे पहिला पेपर घेतला. आता त्यामध्ये हा जो पेपर होता हा टोटल OMR सीटवरती होता. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन दिलेले होते. त्या ऑप्शनवर क्वेश्चन सेट वेगळा, OMR सीट वेगळी. OMR सीट म्हणजे आन्सर सीट. आणि क्वेश्चन सीटवरती क्वेश्चन सॉल्व करून त्याचं जे ऑप्शन आहे ते OMR सीटवरती विद्यार्थ्याला त्या नंबरचं सर्कल डार्क करणे. तर एक आणि परत बघा 75 प्रश्न होते आणि ते 90 मिनिटात सॉल्व करणं होते. आता 75 प्रश्न 1.5 तासात म्हणजे 90 मिनिटामध्ये. आता ते सॉल्व करत असताना विद्यार्थ्याला म्हणजे ते वाचणे, सॉल्व करणे आणि त्याचं ॲन्सर फिलअप करणे OMR सीटवरती. तर अशा वेळी त्या वयोगटाच्या मानानं ती थोडी तारेवरची कसरत होती. तर पहिला पेपर होता. बऱ्याच मुलांनी प्रश्नपत्रिकेत उत्तरं लिहिले पण ते OMR सीटवरती लिहिताना त्यांचा वेळ संपला. वेळ संपल्यामुळे ॲन्सर शीट घेऊन घेतले गेले, कारण बोर्डामध्ये त्याच पद्धतीने होते. तर पहिला पेपर होता. बऱ्याच मुलांना त्यामध्ये नव्यानं पॅटर्न असल्यामुळे मार्क्स कमी आले, क्वेश्चन कंप्लीट झाले नाही, वेळ कमी पडला किंवा काहींनी खूप फास्ट सोडवण्याचा प्रयत्न केला. मग त्यामध्ये OMR सीटमध्ये लिहित असताना कधी 5व्याचं उत्तर 4थ्यात गेलं, 6व्याचं उत्तर 7व्यात सर्कल डार्क झालं, अशा पण गोष्टी आहे. आता एका प्रश्नाचं ॲन्सर जे सर्कल डार्क केलं, समजा 3 नंबरचं ऑप्शन डार्क केलं आणि 3 नंबरचं सर्कल डार्क केल्यानंतर मग त्याच्या लक्षात आलं की अरे 3 नाही, त्याचं 2 ॲन्सर आहे. मग काहींनी 2 नंबर सुद्धा डार्क केला आणि तिसऱ्याला क्रॉस मारला. तर असं चालत नाही आहे. एकच ॲन्सर तुम्हाला जे इथं तुम्ही पॉईंट ठेवला, ज्या 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर, 4 पैकी ज्या सर्कलवरती आपण एकदा का पेनचा पॉईंट ठेवला की त्या ठिकाणी पूर्ण तेच सर्कल डार्क करावं लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ती सवय नाही आहे. तर त्यामध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या चुका झालेल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की OMR सीटवरती जेल पेन हा अलाउड नाही आहे. जेल पेन बोर्डात सुद्धा जेल पेन चालत नाही. बॉल पेन आणि तो बॉल पेननंच आपल्याला ॲन्सर लिहायचे. आता त्याच्यामध्ये ब्ल्यू आणि ब्लॅक दोन्ही चालतात असं लिहिलेलं आहे, परंतु सर्कल घोटत असताना ॲन्सर शीट व्हाईट असते आणि त्यावरती ब्लॅक पेननं आपण जेवढे बॉल पेननं जेवढे आपण राऊंड मारू तर जेवढ्या लवकर ब्लॅक होईल तो सर्कल, त्यापेक्षा ब्ल्यू पेनचे 2-3 सर्कल तरी थोडे एक्स्ट्रा मारावे लागतात, असा आमचा अनुभव आहे. म्हणून आपण ब्ल्यू पेनच्या ऐवजी एक्झामच्या दिवशी ब्लॅक बॉल पेनच विद्यार्थ्यांना 1 नाही 2 द्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित वापरलेले. तर त्यामुळे विद्यार्थी तिथं मग त्या OMR सीटवरती सर्कल करण्याच्या प्रॅक्टिससाठी ॲन्सर शीटच्या झेरॉक्स आपल्या डिझायर बुक स्टॉलमध्ये उपलब्ध आहे. त्या मुलांनी विकत घेऊन त्याची जास्तीत जास्त घरी सर्कल करण्याची प्रॅक्टिस जर केली तर पेपरमध्ये थोडासा स्पीड वाढू शकतो आणि सर्कल बाहेर जाणार नाही किंवा आतमध्ये कोरं राहणार नाही. यामध्ये विद्यार्थ्यांना ॲक्युरेट ते सर्कल डार्क करावं, त्यासाठी प्रॅक्टिससाठी डिझायर बुक स्टॉलवरती झेरॉक्स ठेवलेले आहेत. त्या विद्यार्थी बाहेरूनही झेरॉक्स काढू शकतो किंवा त्या पण घेऊ शकतो. तर पालकांनी तेवढं विद्यार्थ्यांना सहकार्य करायचं आहे. आणि 4 विषय होते. आता 4 विषय असल्यामुळे एकाच वेळी हँडल करणं
3 तास, मध्ये अर्ध्या तासाचा ब्रेक होता. तर ही पहिली परीक्षा होती त्यांची. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे काही प्रश्न, ज्या काही चुका झालेल्या आहेत तर त्या आपल्याला शोधायच्या आहेत, आणि ज्या काही मिस्टेक झाल्या त्या नेक्स्ट पेपरला होणार नाही, त्याच्या पुढच्या पेपरला पुन्हा होणार नाही. कमी कमी करत करत बोर्डापर्यंत आपण जेव्हा जाऊ तर तेव्हा विद्यार्थ्याच्या भरपूर चुका ह्या कमी होत प्रॅक्टिसने पुढे जाऊ शकतो. तर त्यामुळे विद्यार्थ्यांचे यावेळेस बऱ्याच सब्जेक्टमध्ये हे वेगवेगळ्या कारणांमुळे मार्क्स कमी आलेले आहेत. प्लस तर ते आपल्याला भरून काढायचं आहे. प्लस काय आहे की स्कॉलरशिपचा जो पेपर आहे यामध्ये झालेल्या सिलेबसवरच क्वेश्चन्स असतात असं नाही. अगदी विद्यार्थ्याला चॅलेंजेबल काही क्वेश्चन्स असतात, तर ते सुद्धा त्या विद्यार्थ्याला स्कॉलर बनण्यासाठी ते चॅलेंजेबल क्वेश्चन सुद्धा त्याला कितपत जमतात हे आपल्याला त्यात बघायचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून काही क्वेश्चन्स असतात, तर त्या प्रश्नांचा त्याचा सराव होऊ शकतो. म्हणून मार्क्स कमी येऊ शकतात. तर मार्क्स तर बघायचेच आहे, परंतु सोबतच रँक पण बघायची की त्याचा रँक कितवा आला, आणि फर्स्ट रँकला किती आहे, आपल्या मुलाला किती आहे इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये. जिथं ज्या सब्जेक्टमध्ये कमी आहे तर त्याला त्या ठिकाणी आपल्याला पुढे सपोर्ट करायचा आहे. बोर्डामध्ये साधारणतः आतापर्यंतचा जो रिझल्ट आहे तर 300 पैकी 180 मार्कावाला हा विद्यार्थी डिस्ट्रिक्ट मेरिट आलेला आहे. ते विद्यार्थी मेरिट आलेले आहेत, त्यांना स्कॉलरशिप पण गव्हर्नमेंटकडून मंजूर झालेली आहे. तर म्हणजे पहा, रेशो म्हणजे आपल्याला 90% 80% हे तर अपेक्षित आहेच, त्यात काही प्रश्नच नाही. परंतु मेरिट रँक त्यामध्ये काठिण्य पातळी थोडीशी जास्त असल्यामुळे मेरिट रँक खाली घसरतो. तर अगदी 60% मिळवणारा विद्यार्थी हा मेरिट त्यामध्ये आतापर्यंतच्या रिझल्टमध्ये, अर्थात हा पेपर इजी असेल तर त्यापेक्षा मार्क्स वाढू शकतात, पेपर हार्ड असेल तर तिथे कमी पण होऊ शकतात. तो ॲव्हरेजली 180 to 200च्या दरम्यान जे विद्यार्थ्यांचे मार्क्स येतात तर ते विद्यार्थी हमखास मेरिट येतात. 200च्या वरचा विशेष नाही. तर म्हणून आपण त्याचे जे मार्क्स आलेत ते आपण ॲक्सेप्ट करायचे, आणि जिथे जिथे मिस्टेक होतील त्या मिस्टेक दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करायचे. याकडे पालकांनी थोडंसं लक्ष द्यायचं आहे. रँक या पेपरमध्ये कितवा आला, समजा कदाचित 200 नंबरवर त्याचा रँक असेल. जवळपास 350 विद्यार्थी आहेत. या 350 विद्यार्थ्यांमध्ये हे डिझायरचे आहेत. आता या डिझायरला विविध तालुक्यातले खामगाव, शेगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव, जामोद अशा वेगवेगळ्या तालुक्यातून विद्यार्थी या ठिकाणी शिकायला येतात, आणि त्यामध्ये प्रत्येक शाळेतले टॉपचे विद्यार्थी इथं एकत्र आहेत. तर स्कूलमध्ये फर्स्ट असेल, परंतु इथं अनेक विद्यार्थ्यांमध्ये तो कितवा आहे ते आपल्याला बघायचं आहे. कदाचित त्याचा 150वा रँक असेल, 300वा असेल, तर तो 300 रँकवर आज आहे, ठीक आहे. मग 300वरून तो 290 वर गेला का, 280 वर, म्हणजे 8-10 विद्यार्थी, 8-10 विद्यार्थी, 5-10 विद्यार्थी तो मागे टाकत टाकत हळूहळू पुढे जात आहे का मागे जात आहे, हे आपण आपल्या प्रत्येक एक्झामवरून त्याचं निरीक्षण करूया. तर त्याला संधी देऊया. त्यानंतर सध्या मुलांना नवीन एक विषय इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता हा जो विषय आहे तर तो विषय क्लासमध्ये शिकवला जातो आणि त्याच्यावरती होमवर्क दिला जाते. तर त्यामध्ये विद्यार्थ्याचा तो जो विषय आहे त्यात सगळेच विषय म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स, मॅथ, लँग्वेज, सगळ्या प्रकारचे कुठल्याही सब्जेक्टच्या संदर्भात त्यावर क्वेश्चन्स असतात. तर त्यामध्ये त्या विद्यार्थ्यानं त्या प्रश्नांची उत्तरं, त्याला जे होमवर्क दिले जाते, टॉपिक शिकवला जातो, आणि टॉपिक शिकवल्यानंतर मग त्यावर होमवर्क दिल्यानंतर जे क्वेश्चन दिलेले आहेत तर त्यावर पालकांनी त्याला ॲन्सर न सांगता त्याला विचार करू द्या. तो त्या प्रश्नाचा विचार करतो, कोणतं ऑप्शन असेल ते, त्या विचार करणे म्हणजेच अभ्यास आहे. आणि त्यामध्ये त्याला चुकू द्या, त्याचं लॉजिक त्याला लावू द्या. त्याला म्हणजे लगेच लॉजिक सांगून त्याचा ॲन्सर सांगू नका. पालकांनी थोडंसं ओव्हरऑल लक्ष ठेवून आपल्याला त्या मुलांना सांगायचं आहे की तुम्ही सोडवा. खूपच एखादं चांगलं लॉजिक असेल तर ते त्याला जरूर सांगा. विद्यार्थ्याला विचार करू द्या. विचार न करता पहिलेच आपण पालकांनी जर त्याला लॉजिकही सांगितलं आणि ॲन्सर सांगितलं तर त्याच्या बुद्धीचा विकास तेवढा होणार नाही. त्याला विचार करू द्या. तर या गोष्टीवरती, तर बुद्धिमत्तेच्या बाबतीत होमवर्कमध्ये जे एक साधारणतः 15 क्वेश्चन विद्यार्थ्यांना इथलं होमवर्कसाठी दिले जातात. आता त्यातले त्याला 2-3 आले तरी टेन्शन घेऊ नका. त्याला करू द्या, त्याला डोकं लावू द्या, त्याला विचार करू द्या. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रत्येक. मग आता त्यातले ते जे काही उरलेले प्रश्न आहेत त्याला जे आले नाही तर क्लासमध्ये टीचर विचारतात की तुम्हाला कोणता क्वेश्चन जमला नाही, किंवा जमला पण कुठे हार्ड वाटला, किंवा त्याचा लॉजिक वेगळा आहे का,
तर मुलांनी फक्त विचारायचं की सर 7 नंबरचा प्रश्न आला नाही का, 10 नंबरचा आला नाही का, 12 नंबरचा आला नाही, आणि त्यावरती डिस्कशन केले जाते. बाकीचे सगळे क्वेश्चन जे जे हार्ड वाटले ते सगळे डिस्कस केले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जो म्हणजे लॉजिकल पार्ट आहे तो डेव्हलप होतो. तर म्हणून आयतं देऊ नका मुलांना. आयतं दिल्यास त्यांच्या बुद्धीचा विकास, आज ॲन्सर त्याला येत आहे, पण लॉजिकली ते कसं आलं, काय आलं हे विचार करण्यासाठी त्याला आपल्याला प्रवृत्त करायचं आहे. तर असा हा इंटेलिजन्सचा सुद्धा सब्जेक्ट त्यामध्ये ॲड केलेला आहे. यावरती पालकांनी थोडंसं स्कॉलरशिपच्या संदर्भात लवकरच आणखीन जे काही बुक्स वगैरे येतील तर ते सुद्धा आपण विद्यार्थ्यांना मग त्यांच्याकडून ती प्रॅक्टिससाठी आपण घ्यायची आहे. आणि आपल्या या मुलांना व्यवस्थित दररोज नियमितपणे क्लासला पाठवायचं आहे. कारण आजच्या पार्टवरती दुसऱ्या दिवसचा पुढच्या दिवशीचा जो अभ्यास असतो तो एकमेकांशी रिलेटेड आहे. बरेचदा कधी कधी आज सुरुवात केली एखाद्या टॉपिकची आणि पहिल्या दिवशीच नेमका त्या दिवशी तो ऑप्शंट आहे, तर दुसऱ्या दिवशी त्याची लिंक लागत नाही आणि तो विद्यार्थी त्या लिंकमध्ये तो मागे पडू शकतो. म्हणून नियमितपणे पाठवण्याचा प्रयत्न करा. काही विद्यार्थी फक्त स्वतः आजारी आहे त्याच दिवशी ऑप्शन असला तर काही हरकत नाही, कारण तब्येत महत्त्वाची आहे. बाकी इतर कारण शक्यतो क्लास करून मग आपण मॅनेज करूया. नमस्कार, या ठिकाणी आपण थांबूया. आणखी एक मुद्दा सांगताना विसरलो. बघा, 4थ्या वर्गापासून ही स्पर्धा परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांना जर सवय लागली वेगवेगळ्या, म्हणजे लहानपणापासून गव्हर्नमेंटने हे खूप चांगलं केलं की 5वीच्या ऐवजी 4थीला ठेवलं. आणखी 1 वर्ष आधीपासूनच विद्यार्थी हा स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागतो. आता स्पर्धा परीक्षेची तयारी ही भन्नाट आहे, त्याच्यामध्ये लिमिटेड नाही आहे. ते जेवढं केलं तेवढं त्या प्रत्येक विद्यार्थ्याचं तेवढं ते कमीच असते. तर त्या दृष्टिकोनातून विद्यार्थी हा लिमिटेड न बनता अनलिमिटेड स्टडी करू शकतो प्रत्येक सब्जेक्टचा. आणि त्यामधून 11वी-12वीमध्ये त्या विद्यार्थ्याला त्याचा जास्त बेनिफिट मिळू शकतो. IIT सारख्या, JEE, नीट यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये, UPSC, MPSC या स्पर्धा परीक्षांची ही एक पायाभरणी आहे की कशा हे इथून सुरुवात आहे. अगदी तुम्ही बघा, स्पर्धा परीक्षेचे जे विद्यार्थी आहेत, बँकिंगचे असो, LIC, रेल्वे, पोस्ट ऑफिस, MPSC, UPSC, तर हे विद्यार्थी अगदी 4थी-7वीचं स्कॉलरशिप किंवा 5वी-8वीच्या स्कॉलरशिपपासून स्टडी करतात आणि हा मूळ पाया आहे. आणि आपल्या मुलांचं हे शाळा करून सोबत हे आतापासूनच त्या अभ्यासाची तयारी करतायत. आफ्टर ग्रॅज्युएशन नंतर जे म्हणजे एक्स्ट्रा वेगळे क्लास लावून मग 2-2, 3-3 वर्ष त्याच्यामध्ये मेहनत करून मग विद्यार्थी त्या स्पर्धा परीक्षेमध्ये कुठेतरी सिलेक्ट होतो. तर ते न होता स्कूलच्या बरोबरीनंच हा वेळ काढून मुलं हा अभ्यास करत आहे आणि त्याचा फायदा त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच हा झाल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स खूप वाढतो आहे. या 10वीपर्यंत ह्या स्पर्धा परीक्षेची तयारी केल्यामुळे 6वीपासून आपल्या इथे JEE नीटचे फाउंडेशन क्लास आहेत. तर त्यासाठी सुद्धा विद्यार्थी चांगल्या पद्धतीने तयार होतात आणि 11वी-12वीला चांगला स्कोअर विद्यार्थी मिळवू शकतात. त्यांना हार्ड वाटत नाही. तर ही सवय विद्यार्थ्यांना लागावी आणि म्हणूनच आपण या डिझायरला हे स्पर्धा परीक्षेचे सगळ्या जे विषय आहेत ते आपण हाताळत आहोत आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपण पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतो. ठीक आहे, ओके.